नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. धुळे व नंदुरबार जिल्हा या जिल्ह्याची जी काही मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. त्याबाबत सविस्तर व्हिडिओ मी आता आपल्यासोबत शेअर करत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये शिपाई आणि क्लर्कच्या खूप मोठ्या भरमसाठ पोस्ट आहेत. त्या बाबतीत इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती दोन बॅच आपण अनाऊन्स केलेले आहेत, एक शिपाई आणि एक क्लर्कची. आता शिपाईची बॅच आहे ती फक्त 99 रुपयाला आहे आणि क्लर्कची बॅच आहे ती 499 रुपयाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बॅच चांगल्या तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड झालेल्या आहेत. त्या रेकॉर्डेड बॅच तुम्हाला आपण नाममात्र एकदम अल्प दरामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या संधीचा फायदा घ्या. आपल्या अभ्यासामध्ये चांगली पारदर्शकता आणि योग्य दिशा यशापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे ह्या बॅच नक्कीच घ्या आणि आपला अभ्यास जो काही प्रवास आहे तो सुखकर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघतोय धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध झालेली पाहायला मिळते आणि त्याबाबत हा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपण या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येतो आहोत. आता यामध्ये बघा, धुळे व नंदुरबार जिल्हा दोन जिल्हे आहेत. बघा, धुळे आणि नंदुरबार जिल्हा या सहकारी जिल्हा बँकेची धुळे या बँकेकरिता लिपिक कोणते पद आहे बघा, लिपिक क्लर्क या पदाची रिक्त 50 पदे या ठिकाणी सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याकरता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या, बघा आता काय म्हटले त्यांनी, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी आता त्यांची वेबसाईट आहे, ती वेबसाईट सुद्धा या ठिकाणी लक्षात असू द्या, dndcc.bank.in या बँकेच्या संकेतस्थळावरती विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे. आता लक्षात ठेवा, तुम्हाला अर्ज जो काय भरायचा आहे तो अर्ज 13 फेब्रुवारी 2026 ते 14 मार्च 2026 या तारखेपर्यंत ही सुरुवात आणि शेवट ही डेट असणार आहे. लक्षात असू द्या. ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा जो काही दिनांक आहे तो 14 मार्च आहे. लक्षात असू द्या. शेवटची तारीख जी काय आहे तीच परीक्षा शुल्क स्वीकारण्याची ही तारीख आहे. आता ऑनलाईन परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा जो काही दिनांक आहे तो या तुम्हाला सांगितलेल्या ही जी बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे, या ऑफिशियल वेबसाईट वरती अलहिदा प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्यात येईल. कधी, ज्या वेळेस या ठिकाणी त्यांची एक्झाम डेट आहे त्याच्या अगोदर 7, 8, 10 दिवस तो प्रसिद्ध प्रवेश पत्र तुम्हाला उपलब्ध होईल त्या संकेतस्थळावरती. हे या ठिकाणी लक्षात असून द्यायचंय. त्यानंतर ऑनलाईन परीक्षाचा काय दिनांक आहे तो दिनांक देखील त्या संकेतस्थळावरती जसं जसं तुम्हाला त्यांची तयारी होईल तसं तुम्हाला ते सांगितलं जाईल. त्यांनी आता परीक्षेचा दिनांक जाहीर केलेला नाही. सगळ्यात महत्वाचं जी काही परीक्षा आहे ती परीक्षा ही TCS घेणार आहे, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. त्यामुळे इथून पाठीमागे झालेली ज्या काही परीक्षा जिल्हा बँकेच्या आहेत त्याची परीक्षा, ज्या जिल्हा बँकेची परीक्षा TCS ने घेतलेली आहे त्या प्रश्नपत्रिका सोडवा. कारण विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बदलतील बघा, परंतु पॅटर्न बदलणार नाही. त्यामुळे त्या पॅटर्न वरती तुम्हाला अभ्यास देखील करायचा आहे. तुमची जर निवड तुम्हाला करायची असेल तर त्या पॅटर्नला धरून तुमचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस मिळणार आहे. आणि परीक्षा TCS घेणार नाही. TCSचा जो काही पॅटर्न आहे तो लक्षात असू द्या, तो अनालिसिस करा, त्यानुसार तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा. बघा पुढे सगळ्यात महत्वाचं निकाल दिनांक जो काय आहे तो सुद्धा त्याच वेबसाईट वरती येईल. कागद पडताळणी दिनांक सुद्धा त्याच्यावरती, मुलाखत दिनांक सुद्धा त्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता सगळ्यात महत्वाची पात्रता जी काय आहे ती पात्रता लक्षात असू द्या. कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. बघा दुसरी गोष्ट, ओपन साठी जी काही वयोमर्यादा आहे ती 18 ते 38 पर्यंत आणि इतर कास्टला 2, 2, 3, 3 आणि 5 वर्षाचा या ठिकाणी तुम्हाला मुदत वाढ असते, म्हणजे शिथिलता असते. बघा 38 प्लस 3, 5 वर्षाची मुदत म्हणजे 43 पर्यंत. पण लक्षात ठेवा ही असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, जे काही प्रॉपरचे धुळे आणि नंदुरबारचे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी 30% जागा या ठिकाणी तुम्हाला राखीव ठेवण्यात आलेल्या असतात. 30 किंवा 70चा फॉर्म्युला असतो बघा. 30% असतील किंवा 70 असतील, ह्या दोन्हीपैकी एक आहे. अजून फायनल जाहिरात या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळालेली नाही. बघा त्यानुसार जे काही जागा आहेत त्या जागा पण आपण या ठिकाणी बघू शकतो. अनुसूचित जातीसाठी बघा 6 जागा आहेत.
अनुसूचित जातीसाठी 6 जागा, जमाती 12 आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती त्यामध्ये अ 1 आणि ड 1, क साठी 2 जागा. विशेष मागास प्रवर्ग SBC यासाठी 1, ओबीसी 7, SCBC 4, EWS 4, ओपनला 12 अशा एकूण 50 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तयारीला लागा. कंपनी जी आहे परीक्षा घेणारी पुन्हा एकदा सांगतो TCS आहे. त्यानंतर कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी अर्ज दाखल करू शकेल. लक्षात ठेवा, तुम्हाला ही जी काही सुवर्ण संधी आलेली आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी, तर ही कारण आपल्या गावामध्ये जर बँक असेल तर तुम्हाला त्या गावामध्ये सुद्धा तुमची पोस्टिंग मिळू शकते आणि आपल्या जवळच्या तालुक्यात जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. त्यामुळं प्रॉपरच्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर अभ्यास करायचा आहे आणि या ठिकाणी ह्या सुवर्ण संधीचं सोनं करायचंय. बघा, लक्षात घ्या, ही संधी पुन्हा पुन्हा तुम्हाला येणार नाही. बघा, तारीख लक्षात असू दे, 13 फेब्रुवारी ते 14 मार्च पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.